देशसत्ता न्यूज रिपोर्टर, जनतेचा आवाज, निर्भीड पत्रकारितेचा अभिमान। नमस्कार, आपण पाहताय देशसत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल। आज वडगाव निंबाळकर या गावातील एक अभिमानास्पद गोष्ट घडलेली आहे। या अभिमानास्पद गोष्ट काय आहे आणि कशा प्रकारे या ठिकाणी हे अतिशय आनंदाचा क्षण आहे, हा क्षणाचा साक्षीदार आणि कशा प्रकारे हा खडतर यशोगाथा आहे हे आपण थोडक्यात घेणार आहोत। कशा प्रकारे ही यशोगाथा ही समाजाला आणि सर्व मित्रपरिवाराला की इतर पाहणाऱ्या प्रेक्षकांना प्रेरणादायी ठरेल हे आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत। कशा प्रकारे या ठिकाणी या प्रेरणेचं, या यशोगाथेचं आपल्याला सर्वांना माहिती आणि प्रबळ वाढवण्यासाठी मदत होईल। आपण पाहू शकता या संपूर्ण मुलाखतीमध्ये कशा प्रकारे ही यशोगाथा आहे, जी वडगाव निंबाळकरची मुलगी BSF मध्ये रुजू झालेली आहे, तिची निवड झालेली आहे। तिचा खडतर प्रवास कशा प्रकारे त्याचं नियोजन आहे ते आपण थोडक्यात त्याच्याकडून माहिती घेणार आहोत। आणि कशा प्रकारे हा यशोगाथा आहे, हा खडतर प्रवास आहे, तो या ठिकाणी कशा प्रकारे अवलंबला केला ते या ठिकाणी माहिती घेणार आहोत थोडक्यात। प्रथमतः तुला अभिनंदन, तू सर्व देशसत्ता न्यूज रिपोर्टर करते, तुला पुढील वाटचाल शुभेच्छा। काय सांगशील, तुझं परिचय दे। माझं नाव शिवांजली शंकर चव्हाण, माझ्या वडिलांचे नाव शंकर विठ्ठल चव्हाण व आईचे नाव रेखा शंकर चव्हाण। मी राहणार वडगाव निंबाळकर। माझं प्राथमिक शिक्षण हे भोरमध्ये झालं, वेनोडी गावात, आणि नंतरनी मी पाचवी नंतर वडगाव निंबाळकर येथे 5वी ते 10वी शिक्षण केलं। त्याच्यानंतरनी मी सोमेश्वरला मुकुटराव साहेबराव कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं व आत्ता मी तिथे 14वीला आहे। पोलीस भरती ही मी पहिल्यांदा अगोदर करत होते, पण आपली सहज द्यायची म्हणून मी ती भरती दिली। त्याच्यानंतर मी 1 वर्ष ध्येय करिअर अकॅडमी येथे प्रवेश घेतला व तेथे SSC GD स्टाफला मी फॉर्म टाकला, ऑक्टोबरमध्ये फॉर्म टाकला। त्याच्यानंतर मी 3 महिने कंटिन्युअसली अभ्यास केला व फेब्रुवारीमध्ये आमची लेखी झाली, ऑनलाईन परीक्षा होती। ऑनलाईन परीक्षा झाल्यानंतर मी सप्टेंबरमध्ये आमचं ग्राउंड झालं आणि नंतरनी नोव्हेंबरमध्ये मेडिकल झालं व आता निकाल लागला आणि मी BSF मध्ये माझी निवड झाली। मला ध्येय करिअर अकॅडमीमध्ये प्रोत्साहन करणारे सर अमित सर, जाधव सर व विक्रम सर यांनी खूप मदत केली। सगळ्यात जास्त मला मदत म्हणजे अमित सरांनी केली। त्यांनी मला खूप मार्गदर्शन, असं मोलाचं मार्गदर्शन केलं आणि ध्येय करिअर अकॅडमीमध्ये खूप चांगले प्रोत्साहन दिले जाते व मार्गदर्शन केले जाते। तिथे मुलींसाठी सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत। असे तिथं म्हणजे खूप चांगलं विक्रम सर ग्राउंडसुद्धा चांगल्या पद्धतीने घेतात आणि स्टाफसाठी बाहेरून आलेले देखील शिक्षक आहेत। ऑनलाईन क्लासेसची पण आम्हाला उपलब्धता करून दिली होती। राहण्याची वगैरे सोय तिथं खूप व्यवस्थित आहे। मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे यश इथपर्यंत मिळवलं आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मला घरच्यांनी खूप सपोर्ट केला। माझ्या आईवडिलांनी, समाजातील लोकांनी कितीतरी नावं ठेवली, पण माझ्या आईवडिलांचा मला खूप सपोर्ट होता। त्यांनी सांगितलं दुसऱ्यांकडे लक्ष देऊ नको आणि तू तुझा प्रवास पुढे सुरू ठेव। त्यांनी मला माझ्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मदत केली। मी आयुष्यभर त्यांची सगळ्यांची ऋणी राहील। माझ्या यशाचे साक्षीदार व प्रेरणा म्हणजे माझे आईवडील। माझ्या वडिलांनी मला खूप सपोर्ट केला आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मदत केली। आमची परिस्थिती गरीब होती, पण वडिलांनी कधी त्याची जाणीव भासून दिली नाही आणि इथपर्यंत मला सपोर्ट केला आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला। मी 1 वर्षानंतर मला म्हणजे ह्याच्यातली काही माहिती नव्हती एवढी भरतीमधली, पण आमच्या शिक्षकांनी, अमित सरांनी मला ह्याचे खूप असे मार्गदर्शन केले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी हा प्रवास सुरू केला। आणि नंतर त्यांनी मला शिक्षण कसं असतं, कशा पद्धतीचं असतं ते देखील सांगितलं आणि मी नंतर अभ्यास चालू केला। कंटिन्युअसली 3 महिने मी अभ्यास केला आणि ही परीक्षा पास झाले। माझा हा प्रवास 1.5-2 वर्ष चालू होता आणि माझं स्वप्न होतं की देशसेवेसाठी रुजू व्हायचं आणि ते मी स्वप्न पूर्ण केलं आहे आणि ह्यासाठी मला मम्मी पप्पांनी खूप सपोर्ट केला आहे। मला यासाठी मम्मी पप्पांनी सपोर्ट केला, माझा भाव असेल त्यांनीसुद्धा खूप सपोर्ट केला, माझे चुलता चुलती यांनी यासाठी मला सपोर्ट केला की तुला कसली अडचण लागली तरी
सांग आम्हाला, पण तू न डगमगता यासाठी प्रवास चालू ठेव. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला अमित सर हे खूप म्हणजे प्रेरणादायी होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाने मी इथपर्यंत पोहोचले. मी BSF मध्ये भरती झाले, म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. यामध्ये पाकिस्तान भारत बॉर्डर किंवा बांगलादेश या बॉर्डरवरती आम्हाला ड्युटी असते, किंवा इलेक्शन वगैरे काय असेल त्यामध्ये सुद्धा ही ड्युटी आम्हाला बोलवलं जातं. बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये आपल्याला लेखी असते, ऑनलाईन लेखी असते आणि 160 मार्काचा पेपर असतो. 160 मार्काचा पेपर असतो. 80 क्वेश्चन असतात. यामध्ये 2 मार्काला 1 क्वेश्चन असतो. निगेटिव्ह मार्किंग असते यामध्ये. आणि मला यामध्ये 98% पडले. त्याच्यानंतरने ग्राउंड 1600 मीटर असते मुलींसाठी. 8.5 मिनिटाच्या आतमध्ये हे ग्राउंड काढायचं असतं आणि मेडिकल असतं याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतरनी मग तुमचं फायनल सिलेक्शन होतं. तरुणांना माझं एवढंच म्हणणं आहे की आजकालची पिढी जास्त सोशल मीडियावर असते. तर सोशल मीडियाचा वापर हा चांगलासुद्धा असतो, वाईट पण असतो आपल्यासाठी. आपण त्याचा वापर कशा पद्धतीने करावा हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि सोशल मीडियाचा वापर शक्यतो आपल्या चांगल्यासाठी करावा. याच्या जास्त वापर केल्यामुळे, त्याचा वाईट उपयोग केल्यामुळे करिअर आपलं बरबाद होऊ शकतं. मी अभ्यास करताना ज्यावेळेस माझे पेपर चालू होते त्यावेळेस मी कधीच म्हणजे मोबाईल आम्हाला अलाउड नव्हता. मी मोबाईल वापरला नाही अभ्यास करताना आणि सोशल मीडियापासून लांब राहिले. आणि माझं तरुणांना एवढंच म्हणणं आहे की सोशल मीडियाचा वापर चांगल्यासाठी करा आणि त्याचा कसा फायदा आपल्याला होईल हे आपण समजलं पाहिजे आपल्याला. कसा आनंद तुमचा? भरपूर आनंद आहे. चांगलं वाटतंय. महत्त्वाची गोष्ट कशी आहे की ह्या मुली हा आनंद आहे, हे जे अश्रू आहेत तुमचे ते आनंदाचे अश्रू आहेत. महत्त्वाची गोष्ट कशी माहिती आहे का, की हे आनंद अश्रू आहेत आणि ह्या दिवसाची आम्ही वाट बघत होतो. लहानपणापासून एक जिद्द होती माझ्या बी मनात की काहीतरी मुलीने झालं पाहिजे. आणि माझी एक अशी विनंती सगळ्यांना की सगळ्या मुलींनी आपल्या आईबापाचं स्वप्न पूर्ण करावं आणि आई वडिलांनी मुलांना सहकार्य करावं. आणि प्रत्येक आई वडिलांनी मुलं जी आहेत बोला त्या मुलांची इच्छा ज्या ठिकाणी की बाबा त्यांना शिकलं पाहिजे त्यांनी, तर त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि त्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं पाहिजे की बाबा आता त्यांची आवड आहे त्याच्यात, तर बाबा हे करू नको ते करू नको असं नाही म्हटलं पाहिजे. त्यांना शिक्षणाला काय अडचणी येतील त्या पद्धतीने त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. अडचण तर काय आयुष्यात सारखी माणसाची राहतेच, पण आपल्या परिस्थितीला बी तोंड देऊन त्यांनी पुढं गेलं पाहिजे. आता लहान असताना लहानपणापासूनच तिच्यात मी जरा जिद्द चिकाटी बघितली होती. मला वाटलं काय ना बाबा ही मुलगी आपली पुढं शिकू शकते आणि त्या पद्धतीने जरा मी शालेय जीवनात म्हणा किंवा कॉलेज जीवनात तिला मार्गदर्शन केलं आणि सरांचं बी मार्गदर्शन झालं. अकॅडमीला टाकली तिला आणि आम्ही सर, तुमचं जाधव सर, विक्रम सर, त्यांचं सगळ्यांचं म्हणजे मार्गदर्शन चांगल्या पद्धतीनं झालं आणि त्यांनी मार्गदर्शन केल्यामुळं आत्तापर्यंतचा प्रवास इथपर्यंत आला. की प्रत्येक समाजाच्या घटकाचं एक म्हणजे मनाशी एक अशी खूणगाठ बांधली पाहिजे. आज प्रत्येकजण ह्या जीवनामध्ये समाजाचं देणं लागतोय, तर समाजाचं नाव मोठं झालं पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट गावाचं नाव मोठं झालं पाहिजे, देशाचं नाव मोठं झालं पाहिजे. त्याच्यामुळं आहे का नाही प्रत्येकाने काहीतरी ऋण आपण फेडलं पाहिजे. आणि आज मला आनंद असा वाटतोय की बाबा माझी मुलगी देशासाठी सेवेला गेली, ही सगळ्यात मोठा आनंद आहे मला. प्रांजली शंकर चव्हाण, मी तिला खूप मार्गदर्शन केलं की तू शिक, काहीतरी बन, काहीतरी जीवनात बन की दाखव सगळ्याला. असंच की माझी जिद्दीनं करतो, हे माझं स्वप्न होतं. ते पूर्ण झालं माझं स्वप्न.
आणि ते जिद्दीनं तिनं केलं. हीच माझी अपेक्षा आहे की सर अमित सरांनी तिला खूप मार्गदर्शन केलं. अमित सरांनी सांगेन की माझी मुलगी खूप खूप म्हणजे शिकून हे झालेली आहे. प्रत्येक आईंनी की सांगावं की मुलींना मार्गदर्शन द्यावं हेच माझी इच्छा आहे. सगळ्या पालकांनी यांनी केलं माझ्या मुलीला. आणि खूप खूप मला आनंद झाला की माझी मुलगी जिद्दीनं तिनं केलं आणि ती जिद्दीनं करूनही तिनं दाखवलं. आईने प्रत्येक मुलीवर म्हणजे लक्ष दिलं पाहिजे, शिकली पाहिजे मुलीही. चूल आणि मूल ही इथपर्यंतही ह्याच्या पुढे गेले पाहिजे. स्वतःची एक ओळख निर्माण केली पाहिजे. चांगलं वाटतंय, आनंद वाटतोय, आनंद झालाय. हो आनंद आहे. आनंदानेच राहावं आता तिने चांगलं करावं आई वडिलांचं एवढंच. मी तिची चुलती खूप आनंद होतोय. ती आज देशाच्या सेवेसाठी तिनं अभ्यासी करून स्वतःच्या पायावर उभी राहिली याचा खूप आम्हाला आनंद आहे. प्रत्येक मुलीने असंच स्वतःच्या पायावर उभं राहून आईवडिलांचं नाव करून देशाच्या सेवेला केले पाहिजे. आमचा आनंद आहे. असं सगळ्या मुलींना पण पुढं स्वतःचं करिअर घडवावं. माझ्याला संदेश म्हणजे चांगलं झाले पूर्वीच आमची पण इच्छा होती की आमच्या घरात कोणतरी व्हावं असं. आमच्या पोरीने आमची पूर्ण केली. सगळ्यांना अशी पोरगी मिळो. स्वतःच्या पायावर उभं राहावं, आईवडिलांनी मार्गदर्शन करावं. आम्हाला पण चांगलं वाटते. ते सेवेसाठी आमची पोरगी गेली. आनंद आहे. गावचं नाव झालं, आमच्या समाजाचं नाव मोठं केलं. अजून काय पाहिजे पुतणीकडून.